सांगलीत टिळक स्मारक या ठिकाणी आज पोलीस पब्लिक समन्वय सेवा संस्थांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विधवा भगिनींच्या करिता सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माजी आमदार नितीनराजे शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या स्वातीताई शिंदे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। राजमाता जिजाऊ यांनी शिवबा कसा घडविला हा इतिहास यावेळी सांगण्यात आला। त्याचबरोबर स्वातीताई शिंदे यांनी गेली 35 वर्षांपासून महिला सक्षमीकरण महिलांच्या अत्याचार विरोधात अनेक कामे केलेत, त्याचं कौतुक आज या ठिकाणी करण्यात आले। तसेच विधवा महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आलाय। यावेळी अमर पडळकर, बिपिन कदम यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन। आज जिजाऊंची 428वी जयंती। आज जिजाऊंचा आपण सत्कार केला, त्यांना पुष्पहार घातला, तेही कुणाच्या हस्ते तर तुमच्या हस्ते आज जिजाऊंचं पूजन या ठिकाणी होतं। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे पती माजी आमदार नितीनराजे शिंदे, ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, ते आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बिपिनजी कदम, आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय तो म्हणजे पोलीस पब्लिक समन्वय सेवा समिती, आजचे अध्यक्ष आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमर पडळकर यांनी देखील तुम्हाला मार्गदर्शन केलं। आणि या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं ते आमचे सहकारी गजानन मोरे, निखिल सावंत आणि इतर सर्व सहकारी। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करते। आताच अमर पडळकर बोलत होते, निवडणूक आहे, वेगवेगळ्या देवांच्या ठिकाणी सही निघाल्या, देव नाही देवालयात, देव आहे माणसात। कुणाच्या देव आहे तर तुमच्या देवा, म्हणून या सगळ्या देवींचा सन्मान करायचं ठरवलं आणि त्यानिमित्त आजचा हा कार्यक्रम। अनेक राजकारणामध्ये कार्यक्रम घेतले, परंतु आजचा कार्यक्रम खरोखर माझंही मन भरून आले। हा कार्यक्रम म्हणजे काय आहे? हा काय मोठा उत्सव नाहीये। हा कार्यक्रम कसला आहे तर जीवनाच्या दुःखामध्ये दुःखावर मात करून समाजामध्ये ठामपणे उभं राहिलेली माझी रणरागिणी माता या ठिकाणी, माझी रणरागिणी बहीण या ठिकाणी। आज तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवत असताना मला खरोखर काही लोकांनी विरोध केला, म्हणे त्यांचा काय हळदी कुंकूचा कार्यक्रम केला। मी म्हटलं हळदी कुंकू म्हणजे सर्व काही नसतं। मला माहित आहे जीवनामध्ये सुख दुःख कायम येत असतात। भाजी मंडई बांधली पाहिजे, आणि जर भाजी मंडई बांधून घ्यायची असेल आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करायचा असेल तर तुम्हाला स्वाती शिंदेच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे। आणि हे फक्त स्वाती शिंदेच करू शकते, दुसऱ्यांचा खास नाही। त्या सभागृहात जाऊन बोलायला लागतं, भाषण करायला लागतात, अभ्यासपूर्ण भाषण करायला लागतात, निधी कुठल्या कुठल्या खात्यामध्ये ते मंजूर करून आणायला लागतात। मला या ठिकाणी शब्द द्या, स्वाती शिंदेला निवडून देतो मी, तुम्हाला शब्द देतो या 5 वर्षामध्ये अद्यावत सुसज्ज भाजी मंडई बांधून स्वाती तुम्हाला देणार। कडलासकर चाळीमध्ये त्या मुस्लिम महिला राहतात, आमची नशिबा म्हणून माझ्या घरात धुणी भांडी स्वयंपाक करतात। काय अवस्था आहे त्या कडलासकर चाळीची? आज मटन मार्केट, मासे मार्केट 30 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी भव्य दिव्य उभारत आहे। कडलासकर चाळ नव्यानं आपल्याला बांधायचे आहे। मासे मार्केटच्या समोर खोबरं
लिंबू बटाटे कांदे विकणाऱ्या मागासवर्गीय आणि मुस्लिम महिला विकतात, त्यांच्या ठिकाणी भाजी मंडई आपल्याला बांधून द्यायची आहे. अनेक कामं आपल्याला करायची आहे. चौकामध्ये कचऱ्याचे कोंडाळे, ते सगळे कोंडाळे गेले पाहिजे. भटकी कुत्रीने थैमान घातलेला आहे, भटक्या जनावरांनी थैमान घातलंय, मुलांची लसकी तोडली जात आहे, मुलं मरतायत. पण हे गेंड्याच्या काकडीचे काँग्रेसचे नगरसेवक त्यांना साधं भेट सुद्धा देत नाही. मी आणि स्वाती जाऊन सांगतोय, भटकी कुत्री भटकी जनावर मुक्त सांगली करा, त्यांना घेऊन कोंडा वयोवृद्ध महिलांच्या मागं कुत्री लागतात, ती पळणार कुठं, त्यांचा चावा घेतली, त्यांना इंजेक्शन घेत 21 आणणार कुठलं. आणि ही सगळी कामं करण्यासाठी स्वाती शिंदेच्या पाठीशी ठाम राहा. तुमची पेन्शन तुम्हाला वाढवून घ्यायची आहे. तुमच्यासाठी ज्या ज्या योजना आहेत त्या योजना मिळाल्या पाहिजे. स्वाती आपल्या प्रभाग क्रमांक 16 मधली एकही विधवा महिला पेन्शन विना राहता कामा नये. पेन्शन विना राहता कामा नये. सगळ्या महिलांना पेन्शन मिळाले. त्यांच्या प्रदेश समन्वय सेवा संस्थेच्या वतीनं आज विधवा महिलांच्या सन्मानाच्या 16/13 या कार्यक्रमास स्वातीताई नितीन राजे यांना आमंत्रित केलं होतं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे योगदान नितीनजी कदम आहेत, सुनीलबाबा इमामदार आहेत, अक्षरात आहेत, यांचं योगदान या निमित्तानं फार मोठं आहे. सर्वांना धन्यवाद. आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्तानं सांगलीतील पोलीस पब्लिक समन्वय सेवा संस्थेच्या वतीनं सांगली शहरातील विशेषतः क्रमांक 16 मधील विधवा महिलांच्या भगिनींचा जो सन्मानाचा सोहळा इथं आयोजित केला होता. आणि या सोहळ्याला या आमच्या सांगलीतील माता भगिनी इथं उपस्थित राहिल्या. समाजातील विधवांच्याकडे बघायचा दृष्टिकोन हा बदलावा असा एक उदात्त आणि उच्च हेतू घेऊन या पोलीस पब्लिक समन्वय सेवा संस्थेचे अध्यक्ष अजय पडळकर यांनी अत्यंत एक स्तुत्य आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. खरोखरच समाजानं आपली मानसिकता बदलून या विधवांना पुन्हा एकदा सन्मानानं आपल्या घरापासून सुरुवात करून समाजामध्ये सन्मानानं जगता यावं हा करता केलेला एक छोटासा प्रयत्न, त्याला मी मनापासून आनंद व्यक्त करतो आणि अमरजींना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाला विशेषतः लक्षात घ्या की प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांनी ज्या लोकांना आमंत्रित केलं, सांगली शहरामध्ये गेले 35 वर्ष धडाडीनं महिलांच्यासाठी रणरागिणीसारख्या कार्यरत राहणाऱ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वातीताई शिंदे आणि इंद्रेकरा आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे नेते नितीनराजे शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी बोलावलं. हा एक खरोखर एक चांगला त्यांनी योगायोग जोडून आणला असं म्हणलं तर वावगं झालं.